एकच फाईट வாதாவரன் டைம் வெயிட் பண்ற டைம்க்கு நான் டைம் பாஸ் இது பாரு இதுக்கு முன்னாடி நான் இந்த மாதிரி எல்லாம் யார் கூடயும் நின்னு பேசவே இல்ல ஐயா நான் டெய்லி ஒரு பொண்ணு கூட இந்த மாதிரி மரத்தடியில நின்னு பேசிட்டு தான் வரேன் ஏன் ट्यूशन வரல ईशा तब्येत बरी नव्हती ना तुझी कशी आहे आता नाही मगाशी अगदीच नव्हतं बरं बट नाव आय एम फाईन सी इनमे அந்த மாதிரி வீட்டுக்கிட்ட आता எல்லாம் माझा धनुष आहे ना माझ्या समोर யாரோ வாங்கியாச்சுல அப்புறம் என்ன எனக்கு இதெல்லாம் ஏதோ ட்ரீம்ல இருக்கிற மாதிரி எங்க அப்பா ரொம்ப ஸ்ட்ரிக்ட் அம்மா 5 இயர்ஸ் யுஎஸ் வீசா ட்ரை பண்ணிட்டு இருக்காங்க கிடைச்சா ஹையர் ஸ்டடீஸ்க்கு நான் அங்க போயிடுவேன் அப்புறம் என்ன ஏமாத்திட்டா डिच பண்ணிட்டாங்க मला तो त्याचा सुरुवातीचा लुंगीतला डान्स बघायचा आहे सभी कल्ला माझी लिंक लागली मी अजिबात पहिल्यापासून वगैरे लावणार नाही मला बघायचंय 567 वेळा बघितलीस दे माझा मूड लागलाय मी नाही देते ए यार दे ना ईशा फार वेळ टीव्ही बघू नकोस डोळे दुखतील तुझे झोप आता दे अवळदाना तो काय सांगतोय बघ तुझे डोळे दुखतील दे ना गप गप अरे काय आहे आता हे संपतच आलंय ना तर हे संपल्यावर मी मस्त 3 तास झोप काढणार आहे आणि मग धनुषचा पुढचा पिक्चर बघणार आहे சரி ஓகே ईशा त्या केसचं काय झालं आर्ग्युमेंट कसं झालं मी आपण एवढं काम केलं होतं त्याचा फायदा झाला की नाही अरे मला नंतर असं कळलं की ब्रह्मे सरांना काय एवढं डिटेल मध्ये नकोच होतं बाईकला ஒரு ரவுண்ட் கூட்டிட்டு போறியா आपला वेळ उगाच वाया गेला எனக்கு பைக்ல போக ரொம்ப பிடிக்கும் ए पाणी आणू का तुला नाही पाणी आहे की इथे चहा घेतेस चहा कॉफी काही घेणार सूप करू का मी तुमच्यासाठी सूप येस मस्त गरमागरम सूप करतो मस्त वाटेल तुला एकदम सो स्वीट ऑफ यू आलोच वाव यार हे घ्या गरमागरम सूप ओ वाव दे तिला दे तू पण டிஸ்டர்ப் பண்ணீங்க நான் थँक्यू वेलकम थँक यू संपला नाही सिनेमा अजून आवडलं सूप आवडलं लुकच मस्त आहे त्याचा சுத்தி பாருங்க हो ना நானும் தான் தலைவா येस आया हे खाऊन आता मी नाचणार आहे ए जना तुला धनुष माहिती धनुष न बाणाचा ना न बाणाचा करेक्ट करेक्ट सुटलं कोड आत्ताच पडलंय सुटेल सुटेल हाय ओम दादा हॅलो मी पेपर घेतला तर चालेल ना चालेल मी ओम दादा म्हटलं तर चालेल ना मधु तुला कोणता हिरो आवडतो ग हिरो सगळे खान सगळे कपूर रणवीर जितेंद्र जीत मोठी रेंज आहे तुझी अरे हा
हा धनुष कोण आहे? ए, नाही रे, तुला धनुष माहित नाहीये? नाही नाही नाही, अरे धनुष रांझणा. नाही नाही, धनुष. वाय दिस कोलावेरी डी. धनुष धनुष. अरे धनुषच फेमस गाणं आहे हे. कम ऑन ओम दादा, धनुष. अरे रजनीकांतचा जावई येतो. अच्छा अच्छा, ही ओळख आहे का त्याची? 1 मिनिट, साऊथचा सुपरस्टार आहे तो. आय एम ऑलरेडी एंगेज्ड विथ हिम. काय त्यात? अरे असं काय करतो सोम दादा, तो किती क्यूट आहे. कसला गोड आहे तो, काय चार्म आहे त्याचा. कम्प्लीट बॉयफ्रेंड मटेरियल आहे तो. काळ्या सुकड्या. 1 मिनिट हा. तुला मला घराबाहेर काढायचं असेल ना तर प्लीज तसं सांग मला, पण धनुषचा अपमान करू नकोस हा प्लीज. मला नाही सहन होणार. तुझ्यात काय रे एवढं? सांग ना काय तुझ्यात. तुम्हाला ना कळत नाही, मुलींना डस्की हिरो आवडतात. डस्की म्हणजे काळपट. टॅन होण्यासाठी रोज पर्वतीवर जाऊन 3 तास तरी उन्हात बसलं पाहिजे. टॅन होऊन जर धनुषचं कॉम्प्लेक्शन मिळणार असेल ना तर वर्थ आहे. नाहीतर एक काम कर ना, सर आपण टॅन लोशन आणू, ते लावून असं उघडा बस अंगणात, टॅन असेल कम्प्लीट. 1 मिनिट, तू धनुष बद्दल का विचारतोस? तसं काही नाही. ऍक्च्युली ती काल त्याचा पिक्चर बघत होती ना, तो स्क्रीनवर आला की लगेच किंचाळत होती. कोण? ईशा ग. ओ, ईशाताई धनुषला बघून किंचाळत होती. अच्छा अच्छा, म्हणजे ईशाताईला धनुष आवडतो म्हणून तुम्ही धनुष बद्दल विचारताय? नाही नाही, अगदी तसं काही नाहीये. नाही नाही, म्हणजे जस्ट क्युरिओसिटी म्हणून, बाकी काही नाही. ओम दादा, तुम्ही दिसता हो धनुष सारखे. हो खरंच, म्हणजे लाजलात ना की सेम धनुष. धनुष पण असा मान खाली वाकवून हिरोईन कडे बघतो. सेम हो, सेम. तुम्ही ऑलमोस्ट धनुष आहात. काय कोण धनुष, कसलं धनुष? हा तुमचा सीन कट बर का. प्रायोरिटीचा सीन आलेला आहे आता. ओम, ईशाला फोन लाव आत्ता. आता. ऐक ना, मला खूप कंटाळा येतो डॉक्टरांकडे जायचा आणि अशी 3-3 वेळा औषधं घ्यायचा. ते एकदाच सुई का नाही खूपसून टाकत ग? आता या क्षेत्रातलं सुद्धा ज्ञान आहे का तुला? घे, तुझी अक्कल पाजळू नको. तू जर डॉक्टरांकडे आली नाहीस तर मी पण ऑफिसला जाणार नाही. हे बाई, प्लीज असं काहीतरी करू नकोस. ते ब्रह्मे सर अख्खं ऑफिस हलवतील इकडे. मी काय म्हणते, ते बघ तिकडे काय आहे. काय? तुझी फाईल आहे. हा मग? आणि ती बघ तिथे काय आहे. काय? तुझी बॅग आहे. हा, मग आता ते उचल आणि निघ ऑफिसला, तुला उशीर झालाय. ते मी माझं बघे ना. बरं ऐक ना, रानडे कोर्टात जरा चौधरींची तारीख आणशील का? आणेन. अदर साईडला कोण आहे? ऍडव्होकेट धाटे. ती बाई, तिला फोन केला होतास का? ऐन वेळे कोर्टात तोंडावरती पाळते बर का. नाही, मी केला होता त्यांना फोन. यू डोंट वरी. तो भात करून ठेवलाय आणि फ्रीज मध्ये दही आहे, ते दही भात कालवून खा. खाते. हा, हीच पाहिजे ना? हो येस, चौधरी. ओके. आपल्या चौधरींचा मॅटर पण भारी आहे ना? होडगा ओम चौधरी. गोड येतो. आशू, काही काही लोकांना देवाने दुसऱ्यांना आनंद द्यायलाच पाठवलेलं असतं नाही? खूप गोड स्माइल आहे त्याचं. त्याच्याकडे नुसतं पाहिलं ना तरी छान वाटतं. बघ ना, आता तुला बरं नाहीये कळल्यानंतर ऑफिस मधली सगळी कामं उरकून तुला भेटायला आला तो. मला इतकं छान वाटलं. हो, पण मी जरा जास्तच घाण वागले का ग त्याच्याशी? मग
म्हणजे पिक्चर चालू होता ना त्या नादात जरा फारच उथळ वागले मी त्याला लगेच सॉरीचा SMS करते आता. जरा सिरियसली घ्या मॅडम त्याला. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि तुझं लग्न सावधान. चल निघते मी. एक साथ फोन करेंगे, फोन कर. वाचला? लावू तर दे फोन. टेक्नॉलॉजीला थोडा वेळ देशील की नाही? सॉरी. बोला. हा हॅलो ईशा. अगं थँक गॉड तू फोन उचललास. मी कधीपासून फोन करतोय तुला. अरे घरचे सतत फोन करतात मला इतका वैताग आला म्हणून बाजूला ठेवला होता जरा वेळ. असं काय करतेस? तुला बरं वाटत नाहीये, तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला फोन करतो ना. तूही काळजी करतोयस माझी? काळजी म्हणजे आता आपल्या मित्रमैत्रिणींना बरं वाटत नसेल तर काळजी वाटणारच ना. त्याचं बोलणं आय लव्ह यू म्हणून टाकणं. घाबरे. बरं आहे आता. मी फक्त ऑफिसला जात नाही आज. ऑफिसला जाणार नाहीयेस तू? अश्विनी? ती गेली ऑफिसला मगाशीच. अश्विनी पण गेली ऑफिसला? मी येतो तुझ्याकडे येतो मी. अरे वेडा आहेस का तू? काम करा बरं आपापली. मला कशासाठी पॅम्पर करता इतके? अगं पॅम्पर नाही, ही काळजी आहे. तू तुझ्या कामांची काळजी कर, ते जास्त महत्वाचं आहे आता. ओके ठीक आहे, मी नाही येत. टेक रेस्ट. काय यार, ती नको म्हणते मला यायला, तुम्ही मला जा म्हणताय. तिला एकटीला राहायचं असेल ना. तिला काय वाटतं ते महत्वाचं नाही. ते गेलं खड्ड्यात. तू पहिल्यांदा तिच्या घरी जा, धडक मार तिकडे. आयडिया. आपण याला धनुष सारखं रेडी करूया. नाही ती इम्प्रेस झालीच पाहिजे. हे नाही, हे असलं काही मी करणार नाही. हे खूप फिल्मी आहे. तुला स्वतःला काही जमत नाही ना, मग आमच्यावर विश्वास ठेव. आणि ती आहेच रे फिल्मी. माझं सगळं सेट आहे डोक्यात. तू धनुष होणार आहेस. वास. नाही मी काही. अरे पिंकी इकडे ये लवकर. इशू त्याला फोन लावला, ये इकडे. हॅलो इशू. बोला. कशी आहेस बाळा? हो बरं आहे मगासपेक्षा. मी पुस्तक वाचत पडले. हे बघ, बाबांचं बाजीराव रोड ब्रँचला काम आहे, तर आम्ही पुण्यामध्ये पोहोचतो 2 तासामध्ये. हा म्हणजे आम्ही येतोय आता तिकडे. अगं आई, मी सांगितलं ना मी बरी आहे आता. आणि खरंच गरज नाहीये तुम्ही यायची. अगं बाबांचं काम आहेच ना पुण्यात, मग येतोय तर तुला भेटून जाऊ आम्ही. एक मिनिट थांब, पिंकीशी बोल. हॅलो ईशाताई. हॅलो, कोण छोटूस बोलतंय माझ्याशी? आणि पटकन मला गोड गोड पापी द्या बर. किती गोड पापी होती. कसा आहे तू? मी मस्त आहे, पण तुला ताप आलाय ना? हो. मी काका काकूंबरोबर चॉकलेट पाठवते तुझ्यासाठी. खाशील ना? नाही, मी तुला खाऊन टाकणार आहे. तू मला खाल्लंस तर कसं भेटणार? अगं मी गंमत करते पिंक्या. बरं ऐक ना, काका काकूंना सांग बरं इथे येऊ नका म्हणा, होते त्रास देतात मला. तुम्ही ईशाताईकडे जाऊ नका, तिला त्रास देऊ नका. तुम्ही ईशाताईकडे जाऊ नका, तिला त्रास देऊ नका. हॅलो ईशाताई, सांगितलं आहे का काकूला? व्हेरी गुड. पण ते नक्की येणार बघ इथे, मी सांगते तुला. आणि इकडे. हा इशू, येतो गा मी, येतो. हा आई प्लीज, तुम्ही येणार नाही आहात. ओके चल चल इशू, भेटूया मग आपण लवकर. हा येते मी. हा चल चल चल. ए काकू, खरंच जाऊ नका ना तिच्याकडे, तिला त्रास देऊ नका ना. अगं पिल्लू, आपल्या इशूताईला बरं नाही की नाही,
म्हणून भेटायला जाते मी. तू चॉकलेट देणारेस ना तिला? हो. चल मग, चल. नाही रे, नाही, हे कसं दिसतंय सगळं? मेरे शेर रुक. अरे शेर कसला, माकड वाटतोय मी. हे बघ काके, मी हो घातलेला एक प्रसिद्ध वकील आहे. माझ्या कुठल्या तरी क्लायंटने मला ह्या वेशात पाहिलं ना तर मला सोडून दुसराच वकील बघेल. मला असं पाहून ईशाने हाकललं तर? तिने तुला असं बघितलं ना मिठी मारेल. तिला हे आतला फालतूपणा नाही आवडणार. तू विचार नको करू, गप जाऊन भेट ना तिला. ओम दादा, तुम्हाला ना मुलींचं मन कळत नाही. हे बघ, तू आता सरळ तिच्याकडे जा, तिच्या दाराची बेल वाजव, ती दार उघडेल. तिने दार उघडलं, उन्नई खडलिक्किरे उन्नई पिरंडू वाळा मडियडू, तामिळमध्ये प्रपोज कर तिला. इट्स डिफरंट ना? बेस्ट सपोर्टिंग अवॉर्ड फिल्म फेअर. एक जरा थांब. मी हा मास्क घालायचा आहे? नाही रे, नाही. त्यापेक्षा मी हिंदू मॅरेज ऍक्ट मधला सेक्शन 2 म्हणून दाखवू का? तोंड पाठ आहे माझा. हे मडयड्डू वगैरे काय आहे यार, बालिश वाटतंय हे सगळं. मधू, त्याला कागदावर सगळं लिहून दे नीट, जाता जाता पाठ करेल तो. हे बेस्ट आहे, धर हे. अरे हे खरंच गेली लिहायला. अरे कोण लोक आहेत ही? तू काय बघतो काळ्या? अगं कसं आहे माझं बाळ? आणि तू का आलीस दार उघडायला? बस बरं आधी इथे. ती अश्विनी कुठे गेली? हा, कसं आहे? अगो बाई, अंग तापले व्हायचं. हो ना. का आलात तुम्ही? अगं काल म्हणजे तुझ्या तब्येतीची चौकशी करायला. हा, काय डॉक्टरांकडे नक्की गेली होतीस ना ईशा? औषधं कुठली घेतलीस दाखव बरं. हो, एवढ्याशा आजाराने कशी सुकली एवढी? एक मिनिट. एवढं काही झालेलं नाहीये. कमालच करताय तुम्ही. म्हणजे मला साधं खर्चटलं जरी ना तरी तुम्ही लोक अख्खा ट्रक भरून याल इथे. मी स्पेसिफिकली सांगितलं होतं की नाही की मला भेटायला येऊ नका. माझं आजारपण, माझं एकटेपण, माझी कोर्टातली हायस्टेक मॅटर्स मला एकटीने हँडल करू दे ना. एक चुकीचा निर्णय घेतल्यामुळे काय होतं हे मला माहितच नाहीये, कारण मला तुम्ही लोक तसा निर्णय घेऊनच देत नाही आहात. हे असं भेदरत जगत राहण्यात काय मजा आहे? सायकल बाबा, मी एकटीने शिकले होते की नाही सायकल? अगं हो, पण शिकले होते की नाही? मग त्यावेळी मला जसं सोडलं होतं तुम्ही तसं द्या ना आता सोडून. अगं मला कळतच नाहीये तुम्ही का आलात. हो, पण आता आलोय ना आम्ही. आणि हे बघ ईशा, आता अशी चिडचिड नाही करायची, बरं नाही ना तुला? आणि लग्न होणार आहे ना तुझं आता. पाहिलं, झालं पुन्हा सुरू. लग्न. दुसरं काही विचार आहे का डोक्यात? बाबा पाहिलं तुम्ही, मी पुण्याला आल्यापासून हिने मला एकदा तरी हे विचारलंय का की बाई तुझं कोर्टातलं काम कसं चाललंय, तुला कोणी नवीन क्लायंट्स भेटलेत का, तू त्यांना किती फी चार्ज करतेस? नाही, नुसतं आपलं लग्न. आपल्या घरात ना आई, आपल्या घरात एक मोठे बाबा सोडले तर बाकी सगळेजण आंधळे झालेत. सगळ्यांना नुसतं माझं लग्न दिसतंय. अरे पण मला काय हवंय हे कुणी का विचारत नाहीये? बघा, आत्ता कळलं तुला आम्ही का इथे आलो ते. हे बघ, 1 मिनिट थांब. हे घे, पाणी हवंय ना तुला? घे पाणी, घे पी. आणि हे करू का तुझ्यासाठी? शिरा हवाय का तुला? का पोहे हवेत? अनारसे संपले का? आय लव्ह यू. अगं काही होऊ शकत नाही. बघितलं ना, बोलते आणि अशी दमते.
कळतच नाही तिला किती बडबड करायची ती. बरं तर वाटलंय आपण आल्यावर. चल झोप. आप देख रहे हैं ओम का स्वयंवर. क्या ओम को ईशा मिलेगी? मिलेगी मिलेगी मिलेगी. क्या ओम ईशा को इम्प्रेस कर पाएगा? पाएगा 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 पाएगा. ऐसे अनगिनत सवालों का जवाब देगा ओम का स्वयंवर इस फिल्म का मेकिंग. तर आमची कंपनी 2 सिनेमे बनवतीये. पहिला लग्न माझ्या ओम्याचं आणि दत्ताराम. हा. दत्ताराम हा एक थ्रिलर कॉमेडी आहे आणि लग्न माझ्या ओम्याचं कौटुंबिक ब्लॅक कॉमेडी. तर आता ओम ईशाच्या घरी जायच्या तयारीत. सो प्रेझेंटिंग मिस्टर धनुष चौधरी. ढंढण. अरे हळू 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 हळू. चेन्नई हे काय उन्नई खडली कराई. उन्नई फिरिंडू. हा उन्नई खडली किरे उन्नई पिरिंडू वाळा मडियट्टू.